नमस्कार सर्वांना। आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार, तर आज आपण त्याची पूजाविधी पाहूया। चला तर सुरुवात करूया। त्यासाठी लागणार पहिला पाटा व्यवस्थित स्वच्छ कापडाने पुसून घेऊया। आणि स्वच्छ कापडाने पाट पुसून घेतलाय। आणि नंतर यावर आपल्याला एक स्वच्छ लाल रंगाचं वस्त्र अंतरायचं आहे। अशा प्रकारे इथे एका कोपऱ्याला ना अक्षता टाकून घ्यायच्यात। आणि यावरती आपल्याला एक सुपारी, म्हणजे गणपतीचं दुसरं स्वरूप म्हणून आपण पुजतो ना, ही सुपारी व्यवस्थित पाण्याने पुसून घ्यायची। आणि इथे गणेशाची स्थापना करून घ्यायची। त्याला हळद कुंकू, अक्षता आणि फूल वाहून घेऊया। सर्वप्रथम गणेशाचं पूजन करायचं असतं, त्यासाठी मी गणेशाची पूजा केली आहे। आता आपण कलशाची स्थापना करूया। त्यासाठी मी तांदळाने ना स्वस्तिक काढून घेते। बघा, अशा प्रकारे मी स्वस्तिक काढून घेतलंय। हे बघा, अशा प्रकारे मी माझा कलश स्थापन केलाय। आता ह्या श्रीफळाला माझ्याकडे मुखवटा नाही आहे, हे आहे, तर मी हे आपल्या कलश श्रीफळाला हे असं व्यवस्थित बसवून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे आता यामध्ये नागवेलीची पाने 5 पाने हे करायची, ठेवायची आहे। तुमच्याकडे नागवेलीची पाने जरी नसली ना, तर तुम्ही आंब्याची पाने पण ठेवू शकता। आता यामध्ये आपल्याला एक सुपारी, हळदी कुंकू, अक्षत आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे। आणि यावरती आपल्याला श्रीफळ ठेवून घ्यायचं आहे। हे आहेत 5 फळांची पानं आहेत। बदाम, पेरू, उंबर, सीताफळ यांची पानं आहेत। हे पण लावायचे आहेत आपल्याला इथे।
सर्व दागिने घालून झालेत. आता फुलाची वेणी ठेवली. आता देवीला हळद कुंकू लावून हळद कुंकू लावून झाल्याच्या नंतर जास्वंदीचं फूल लागले. पेरू आणले. पेरू आण. पेरू आता इथे या साईडला मी 5 फळं ठेवून घेते. माझ्याकडे पेरू आहेत, तुमच्याकडे जे फळ असेल ते 5 पेरू आहेत. इथं 4 बोरं ठेवले. आता यांना पण कुंकू लावून फूल ठेवायचं. आणि आपल्याकडे जे बाळकृष्ण आहेत, म्हणतात ना विष्णूशिवाय लक्ष्मी नाही, त्यामुळे यांनाही इथं यांचंही पूजन करून घ्यायचं आहे. अक्षत व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे. बघा ते वस्त्र मला घेऊन घेते. पहिले मी पावलं काढून घेते. बघा आता दिवे लावलेत. हे बघा धूप अगरबत्ती लावून घेतली आहे, दिवा लावला आहे. बघा आपली लक्ष्मी तयार आहे. कशी दिसते. आता पोथी वाचून झाली आपली पूजा, आरती करून झाली की हे बघा अशा प्रकारे आपली मस्त अशी पूजा झालेली आहे. आणि कथा पण वाचून झाली आहे आपली. बघा दिव्याचा धूपाचा सर्वत्र घरभर सुगंध दरवळतोय.